सांगली जिल्ह्यातल्या सामाजिक चळवळी आणि विशेषतः शेतकरी चळवळी दडपण्यासाठीच म्हणून की काय सुपारी घेऊन आल्यासारखं तुषार दोशींनी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून आल्या आल्या आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे। त्यात तुषार दोशींनी वादग्रस्तरित्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये बेकायदेशीर लाठीमार केलेला होता, तिथून त्यांना तिथं हकलून लावलं। सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना साताऱ्याच्या खुद्द पालकमंत्र्यालाच धक्काबुक्की करून जखमी केलं। अशी यांची कारकीर्द। आमच्या देवाभाऊनी सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी जो शक्तीपीठ महामार्ग त्यांना 50,000 कोटी रुपये 2029च्या निवडणुकीमध्ये मिळवून देणार आहे, तो रेटण्यासाठी म्हणून सुपारी घेऊन या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये तुषार दोशींना आणलेला आहे। पण दोशी साहेब, तुम्हाला माहिती नाही हा सांगली जिल्हा काय आहे। हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा, नानाताना नायकवडेंचा, जी.डी. बापूंचा, स्वर्गीय वसंतदादांचा हा सांगली जिल्हा आहे। इथं इंग्रजांना छातीचा कोट करून इंग्रजांवर लढलेली ही माणसं आहेत, प्रति सरकार स्थापन केलेली ही माणसं आहेत। तुमची इथं दोषीगिरी चालणार नाही। शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जनजागृती करण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांनी जर का खरं तर ते बाधित शेतकरीच होते, त्यांनी रितसर पोलिसांची परवानगी घेऊन मोटरसायकलीची रॅली काढलेली असताना सुद्धा मुळात पोलिसांनी परवानगी दिलीच कशी आणि दिल्यानंतर मग गुन्हे का दाखल झाले या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। देवाभाऊ, तुम्ही जनरल डायरपेक्षाही दडपशाही करा, परंतु आम्ही मागे हटणार नाही आणि हा 50,000 कोटी रुपयाचा लोण्याचा गोळा आम्ही तुम्हाला खाऊन देणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।